छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये नेमबाजीचा सराव करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतात. इथली शूटिंग रेंज सर्वसामान्य घरातील खेळाडूंना परवडणारी आहे. त्यामुळे या शूटिंग रेंजचं खाजगीकरण करू नका, अशी विनंती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजमध्ये अपुऱ्या सोयी सुविधा असल्यामुळं शासनाकडून नेमबाजी रेंजचं नूतनीकरण करण्यात आलंय. सध्या चालू असलेल्या शासकीय रेंजची फी सर्वसामान्य खेळाडूंना परवडणारी आहे. मात्र खाजगीकरण झालं तर नवनवीन सोयींच्या नावाखाली भविष्यात फीमध्ये अनियमित वाढ होऊन त्यावर शासनाचं नियंत्रण राहणार नाही, अशी भीती आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. इथल्या रेंजमधील 95% लेन खाजगी अकॅडमीला दिल्यास कोल्हापूर विभागातील 5 जिल्ह्यातील अनेक खेळाडूंचं मोठं नुकसान होईल. नेमबाजी हा वैयक्तिक खेळ असल्यामुळं खेळाडूंना सराव, योगा, मेंटल ट्रेनिंग, सायकॉलॉजी, फिजिकल ट्रेनिंग यामध्ये स्वतःच्या गरजेनुसार निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. खाजगी अकॅडमीकडून यामध्ये सक्ती होऊन मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होण्याची भीती असल्याचंही आमदार पाटील यांनी या पत्रात नमूद केलंय. नेमबाजी खेळाडूंच्या हरकतींचा गांभीर्याने विचार करून छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजचं खाजगीकरण करू नका, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.